तेव्हा हे बाळ NICU ला पाठवलं जातं. आई जी असते ते तिच्या हॉस्पिटलमध्ये असते की तिच्या रूममध्ये असते, त्याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या खोलीमध्ये असते. बऱ्याच वेळा आई आम्हाला विचारतात की डॉक्टर मला बाळ माझं कधी पाहायला मिळेल. पण बाळ NICU मध्ये असतं. NICU मध्ये बाकी लोकांना प्रवेश नसतो आणि आईची पण परिस्थिती नसते की लगेच येऊन तिने बाळाला बघावं. पण NICU मध्ये एक गोष्ट खूप पाळली जाते की एक तर बाळाची आई फिट झाल्यानंतर, त्यांचे टाके काढल्यानंतर, त्या चालायला फिरायला लागल्यानंतर त्यांना लगेचच NICU मध्ये प्रवेश दिला जातो. आयांना 24 तास NICU मध्ये कधीही येता येतं, बाळाजवळ थांबता येतं, बाळांना स्पर्श करता येतो. आजकाल कॅंगरू मदर केअर म्हणून एक प्रकारची उपचार पद्धती जगभर वापरली जाते, जिथे बाळ जरी छोटं असलं, प्रीमॅच्युअर असलं आणि जरी त्याला उपचार चालू असतील तरी आई त्या बाळाला घेऊन आपल्या छातीवर धरू शकते. या कॅंगरू मदर केअरचे अनेक फायदे असतात. त्याचप्रमाणे आईचं जेव्हा बाळाबरोबर NICU मध्ये असते तेव्हा आईचं दूध पण व्यवस्थित सुरू होतं आणि बाळाला आईचं दूध नियमितपणे मिळू शकतं. वडील सुद्धा ही कॅंगरू फादर केअर देऊ शकतात आणि घरातले इतर आजोबा आजी सुद्धा या प्रकारचे उपचार देऊ शकतात. NICU मधनं घरी जाणं हा आई वडिलांसाठी फार मोठा आनंदाचा क्षण असतो. पण त्यांना घरी जाताना थोडी भीती पण वाटत असते की NICU मधलं वातावरण वेगळं होतं, आमच्या घरचं वातावरण वेगळं आहे, डॉक्टर नक्की आम्हाला हे जमेल का. NICU मधनं पेशंटला घरी पाठवायच्या अगोदर या बाळाला नेहमी आईकडे ठेवण्यात येतं. 1 किंवा 2 दिवस आईने बाळाला सांभाळल्यानंतर पूर्णपणे आई वडिलांना घरच्या काळजीबद्दल सगळी माहिती डिटेलमध्ये दिली जाते. त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली जातात. ही जी विशेष काळजी घ्यावी लागते ही बाळ 2 ते 2.5 किलोचे होण्यापर्यंत घ्यावी लागते. चांगली गोष्ट म्हणजे की आजच्या जगामध्ये या छोटे बाळ जी बरी होतात त्याच्यामध्ये 90% जास्त ही मुलं पुढे जाऊन कम्प्लिटली नॉर्मल होतात आणि आई वडिलांना याचा अतिशय अभिमान वाटतो की आमचं बाळ एवढं प्रीमॅच्युअर, एवढं छोटं असून पण आज इतकं नॉर्मल आहे. तर न्यूनेटल केअरचं महत्त्व असं आहे की ते फक्त NICU मध्ये मर्यादित नसून त्याचे बरेचसे परिणाम बाळाच्या उर्वरित आयुष्यामध्ये पण होत असतात आणि त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते की NICU मध्ये तर उपचार पद्धती चांगली हवीच आहे, पण नंतर सुद्धा फॉलोअप मध्ये या बाळांवर विशेष लक्ष देणं याला अत्यंत जास्त महत्त्व आहे. ही बाळं सामान्य बाळांसारखी सुदृढपणे मोठी होतात. ही बाळं हसतात, खेळतात, बोलतात आणि आपले एक नवीन जग निर्माण करतात. बाळ प्रीमॅच्युअर जन्मल्यानंतर खूप आई वडील चिंतेमध्ये असतात की डॉक्टर हे बाळ बरं तर होतंय पण हे नक्की नॉर्मल तर होईल ना, याला पुढे काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना. आणि हा प्रश्न आई वडील आम्हाला वारंवार विचारतात. NICU मध्ये जर चांगल्यापैकी उपचार पद्धती असेल, बाळाला जर आईचं दूध व्यवस्थित मिळालं असेल तर ही मुलं पुढे जाऊन अतिशय चांगली आणि नॉर्मल होऊ शकतात. जगामध्ये अनेक प्रीमॅच्युअर बाळं ही खूप महान व्यक्तिमत्व झालेली आहेत. विन्स्टन चर्चिल, अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन हे सगळे जगातले अतिशय थोर प्रीमॅच्युअर बाळं होती. आणि आपण ह्याच्यावरून कल्पना करू शकता की प्रीमॅच्युरिटी जर नीट हँडल केली, उपचार पद्धती नीट झाली तर ही किती नॉर्मल आणि किती चांगली व्यक्तिमत्व घडू शकतात. नवजात अर्भकशास्त्र हे भारत देशामध्ये गेले 30 ते 40 वर्षामध्ये खूप विकसित झालं आहे. निसर्गाच्या चुकीमुळे जी प्रीमॅच्युअर बाळं किंवा जी बाळांना डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येतो ही पूर्वीच्या काळी बाळं जगत नव्हती. पण आज नवजात अर्भकशास्त्रामुळे ही छोटी बाळं आज सहज बरी होऊ शकतात आणि त्यामुळे आई वडिलांसाठी नवजात अर्भकशास्त्र हा फार मोठा आधार आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली फॅमिली प्लॅनिंग पण होतं, कारण आता लोकांना कल्पना आहे की ही छोटी बाळं आजकाल जगू शकतात, नॉर्मल होऊ शकतात आणि त्यामुळे हे जे शास्त्र आहे याचा समाजाला अत्यंत मोठा फायदा आहे. असं म्हणतात की निसर्ग चमत्कार करतो, पण कधी कधी विज्ञानही चमत्कार करत असतं. सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड इथे आज आपण IVF आणि न्यूनेटॉलॉजी या 2 वैद्यकीय शाखांविषयी जाणून घेतलं. अशाच काही वैद्यकीय शाखांबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार.